संध्याकाळच्या वाजलेत 5 आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. त्यामुळे आता मी शेंगा न्यायला आले. लय लांब नाही. हे बघा आपलं शेवग्याचं झाड आहे ना, इथेच आले. तर चला आता शेंगा तोडून घेतो. 2 तोडले तर म्हटलं चला आपण व्हिडिओ करा. नंतर पण काही घेण्यासारखं नसतं, त्यामुळे म्हटलं काही ना काहीतरी दाखवावं. नाहीतर तुम्ही नंतर मला कमेंट करते की ब्लॉग बनवायचा. तर चला आज दिवसभर असंच लोळून घालवलं आहे. कामं झाली का दिवस काही जात नाही, असंच झालं आहे माझं पण. कामं सकाळची सोनू शाळामुळे लवकर होते ते, आणि तिथून पुढं काय करू मग नुसतं लोळायचं, एवढंच काम आहे माझं. तर जाऊ दे, चला मी आता शेंगा तोडते. मी शेंगा तोडायला गेली आणि हिथं आपलं शेंगा झाड आणि त्यात आपलं घर जवळच आहे. कवळ्याचं एवढं मोठं झाड होता ना. आम्ही गेलो होतो ना तेव्हा सगळं झाड आले होते ना. आम्ही आल्या का लगेच वाळून जाते बघा. चला उद्या थोडं करू. एवढं तिघं तर खाणार आहे आम्ही. हा जास्तच आहे, एवढं पण जास्तच झालं की. थोडं राहिलं तर ना बघा. इथं 3, इथं 4, 5 म्हणजे होतं. तिकडं पण भरपूर लागले. जास्त लागले शेंगा. तिकडं तर बघू की किती लागल्या त्या. जास्त लागलं त्या, तरी पण अर्धा इकडनं ना वाळून गेलं. कशामुळे काय माहिती. पण ती पाणी नाही ग त्याला, पावसानं पाणी जातं पण ती नाही पाणी होत. ओके चला एवढ्या घेतलं. किती घेतलं? 6 इथं आणि भरपूर झालं. तिघं तर खाणार आहे. हा तिघं, मी आणि मम्मी आणि पप्पा झालं. आंबा तर नाही खूप झालं बघा इकडं आंबा तुकडं पण जास्त आंबा. सोनूचा चालला इथं होमवर्क करायचा 1, 2 चा. पावसानं सगळं उकळून गेलंय. 9 हा. आणि चूल सगळी भिजलेली आणि चुलीवरती झाडं उगून आली. ती पेट नाही म्हणून ना, ह्याचीच माती सगळी निघलेली मी चुलीमध्ये टाकली, कारण राख सगळी ओलीच आहे अजून. हां माझा स्वयंपाक करून झाला आणि आता दिवा वगैरे लावलाय. म्हणजे आता नाही लावला, भरपूर वेळ झालं. आता 7:30 वाजले त्या. आणि आमचं जोरात तरी बोला. पंख्याशानं तुमचा आवाज येत नाही मला. भांडणात कसं वरडता जोरात तसं वरडा ना. तर हे आलं आता आम्ही जेवणार आहे. आणि मी इथं तुळस लावली ना, मला इथं आवडलेली त्यामुळं लावली. छान पण वाटते. तर त्याला पण मी अगरबत्ती दिवा लावलाय. छान वाटते, मस्त वाटते. माझं स्वप्न आहे घर जेव्हा बांधू तेव्हा समोर असं तुळशी वृंदावन. पण माझा नवरा म्हणतोय घर बांधायचं नाही. आणि आजच्याच व्हिडिओला कमेंट आलेली की ताई लवकरात लवकर घर बांधून घे. हां आता आम्ही खातो. हां पैसे तर पाहिजेत की, ते तर आहेच की. हो पण वारं सुटल्यानंतर किती अपदा होती माहिती आहे ना आपली. त्या दिवशी आपलं शेड कसं हालत होतं या. आपण बरी तरी ते फुटपाथवर अहो ती कुठंतरी जाऊन बसतीत तरी मंदिरात बिंदिरात. आपण एकतर माळाला राहतो आणि मग आपण कुठं जाणार आहे सांगा. हे बाळा ये ना, तिच्याकडे मोबाईल घ्या. पप्पा आलं का नाही पोरगी मोबाईल घेऊन बसती. गोड कधड. दिवसभर माझा मोबाईल घेत नाही, मी देत नाही. हो ही आमचं शेड ठोकायलाच आम्हाला 50 पर्यंत सहज गेला असेल का हो. 3 लाखाचं पत्र्याचं होतं. 3-4 ही शेड बांधायला आपल्याला किती गेलेलं. काय म्हणलं महागाई नव्हती. कोरोनाच्या वेळेस काय महागाई कमी होती का. आपलं ही बाजूचं पत्र लोखंड आपल्याला कमी किमतीत भेटलं, पण वरचा पत्रा किती महाग भेटलाय. खांब पत्रा त्याचंच 20-30 हजार रुपये झालेलं आणि इकडच्याचं 30 हजार रुपये झालेलं. म्हणजे 50 हजार रुपये. आणि ठोकणं बिकणं
वरचं पत्र आम्ही अंगावर दिलं का नाही, त्यांनी 4,000 रुपये घेतलं. आणि ही बाजू शेट पत्र उभं करायला किती 2 नाही 1,000 रुपये. 1,000 हजार नाही हो, 500 दिल्यासारखं वाटतं ते. कोणाला माहिती, एवढं काय आठवत नाही. दिलं नाही पण 50-60 रुपये आम्हाला पत्राच्या शेडला गेलं. ते चौकट बिवकट ही सगळं धरून आणि सिमेंट हे आणलं होतं कोबा करायला, आहे का नाही, गेलं तर तेवढं तर गेलं तर. मग विचार करा, घर बांधायला तर लय जाणार आहे. तर मी तर म्हणते ह्यालाच आपलं भिताड उभं करून घेऊया, घराच्या मागं नको लागायला. एवढं आपलं बजेट पण नाही आता, 3-4 लाख म्हणजे 1 लाख धड नाही तर, या 3-4 लाख तर लांबची गोष्ट आहे. पण खरंच निवारा पाहिजे. आम्ही रानात राहतो का नाही, त्या दिवशीची खरी आपल्या सांगते, सगळ्यांचीच घरं हलवतीमध्ये. आता आमची ते 2 घर आहेत, यांच्या चुलत्याचं मागं आणि आमचं पुढं ना, तर त्यांचं पण पत्र उसकटलंय. जर हा पण पत्र उडून गेला असतं, तो पण पत्र उडून गेला असतं, तर आम्ही दोन्ही घरची गेलो कुठं असतं, लांबपर्यंत बघायला इथं कुठं घर नाही. आणि असं काही झालं नाही. पण कसं प्रत्येक वेळेस नशीब साथ देत नाही, किंवा नशिबात आपल्या कालेलं माहीत नाही ना. पण झालं असतं तसं तर कुठं गेलो असतं ना. असं झालं, लांब तिकडं खाली वसते तिथपर्यंत असतोपर्यंत जगलो असतं तर खरं ना. कारण वारच तेवढं होतं या, झाडं बिडं पडलेत तर आपण काय चीज आहे, विजा पण तेवढ्याच होत्या. बोरे आवाज कमी कर, असं आहे. त्यामुळं ना काही नसलं तरी चालेल, पण पक्का निवारा पाहिजे, महत्त्वाचं आहे. माणसं उगाच ते म्हणलं नाही, माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहे, महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं आहे. काय विचार नाही फिचार नाही, खात राहा. पोरे ये ना, तिला घ्या की थोडं तर द्या. तुम्ही मोबाईल दिला ना मग ती तशीच करते. नको खाऊ ती का. कसा आवाज वाढला कसा आवाज वाढला. तर असू द्या, मी स्वयंपाक करताना व्हिडिओ घेतला नाही तर मला तर माहित आहे माझी अडचण, समजून घ्या. कालवण वगैरे केलं, चपात्या केल्या आणि तोपर्यंत हे झालं, चपात्याही लाटून दिवाही लावला, तोपर्यंत हे झालेलं. आता जेवणार आहे, 7:30. लवकर जेवतोय आम्ही आजकाल. तर चला जेवतो. आमचं मंदिर ना छोटं असल्यामुळे इथं मला नैवेद्य ठेवायला येत नाही. पपई देवाला मोठं मंदिर पाहिजे असतं, पाहिजे होतं. चला सुद्धा घेतलंय वाढून. साहेबांनी व्हिडिओ शूट केलाय, तर चला आता जेवतो. आणि आमच्याकडे असंच जेवते ते सगळे एकत्र करून, वाटी बिटीत घेत नाही ती कोणी, असं जेवत नाही, फक्त दाखवायचं म्हणून ती दाखवते ती वाटी बिटी, हाय ना. चला मी पण घेते वाढू. सकाळ धरून उपास धरून पोटाची वाट लागली. काय झालं, ती उष्णता असती, काय नाही होत त्याला. तुला जर उन्हाळ्यातच होतं, केस मागं सार, कानाच्या मागं सार नीट, म्हणून 2 वेण्या घालायच्या असते त्या. आणि सकाळी लवकर उठत जा, म्हणजे इण्या घालायला होत्या त्या. पळत पळत सगळं शाळेत जाता जाता उरकायचं, आणि नटापटा केल्यानंतर पावडर जागेवर ठेवत जा. रोज आम्हाला पावडर घावत नाही, कांगवा घावत नाही. राहू दे, चला जेवा.